नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना बघा शिलाईशी रिलेटेडच व्हिडिओ आज मी बनवलेला आहे. जवळजवळ 20-25 दिवसाच्या नंतर मी मशीनवरती पुन्हा बसलेले आहे. व्हिडिओमध्ये टाकले होते, परंतु ना त्याआधीच मी शिलाई काम 8 ते 10 दिवसांनी बंद केलेलं होतं. तर बघा गावावरनं आले, सुट्टी संपली, 1-2-3 दिवस आराम घेतला, घरातील कामं वगैरे आवरून घेतले आणि परत सुरुवात मी माझ्या कामाला केलेली आहे. कारण आले का मी ज्या दिवशी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच मला 2 ब्लाऊज शिवायला आणि 2 परकर जे आहे ते हाईट कमी करण्यासाठी आणि टिप टाकण्यासाठी आले होते. तर परंतु मी ते काही केले नव्हते. त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की 2-3 दिवस तरी थांबावं लागेल म्हणून. आणि परत एक दिवस आधी ना मी मशीनवरती सहज बसले होते. तर त्यावेळेस ना मशीन जास्त अशी जाम चालत होती. याच्यात जी चाक आहे का तर ते जाम चालत होतं. त्यामुळे थोडंसं मी मशीनची खोल फिटिंग केली आणि म्हणजे खोलली होती मिशन. थोडं ऑइलिंग वगैरे व्यवस्थित केलं, पुसली आणि परत लावली. आणि ज्यावेळेस सुई आणि ते खालची बॉबिन पिन असते बघा, तर तिथे काय झालं, सुईची सेटिंग वगैरे काहीतरी हल्लं माझ्याकडनं. खूप प्रयत्न केला, जवळजवळ 20 ते 25 वेळेस ना मी ती सुई आणि ते जे आहे तर ते बसवण्याचं म्हणजे सेटिंग त्याची एक लेवलमध्ये करण्याची प्रयत्न केला, परंतु मला झालीच नाही. शेवटी मी मशीन घेऊन बाहेरच गेले होते रिपेरिंगला. म्हणजे रिपेरिंग असं काहीच नव्हतं, मला माहिती होतं सेटिंगच फक्त माझ्याकडनं हल्ली आहे. त्यामुळे फक्त मग रिपेरिंग करण्यासाठी फक्त म्हटलं सेटिंग करण्याच्या ऐवजी म्हणलं आता 1-1.5 वर्ष झालं ना मी मशीनला सर्व्हिसिंग पण नाही केली. त्यामुळे मग सर्व्हिसिंग पण करून घेतली आणि मशीनची सेटिंग पण करून घेतली. आणि आज बघा मशीन घेऊन आले होते, व्यवस्थित दोरा वगैरे लावून आधी टिप टाकून बघितली आणि यानंतर म्हटलं जे 2 परकर जे आहेत ना तर त्याची आधी उंची कमी करून घ्यावी. आणि त्याआधी सर्व सामान जे होतं मशीनवरती इकडं तिकडं पडलेलं, बॉबिनमध्ये ना एकही बॉबिन अशी माझी रिकामी राहिली नव्हती मशीनवरती. प्रत्येक बॉबिनमध्ये दोरा होता भरलेला. म्हटलं सर्व बॉबिनना अशा टीप वगैरे टाकायचे असले ना कपडे तर ते करून ना सर्व बॉबिनमधील दोरा म्हटलं उडवून टाकावं. कारण ते 6 ते 7 बॉबिन होत्या, तर तेवढ्या पूर्ण बॉबिनमध्ये दोरा होता. एकही अशी बॉबिन नव्हती की ती रिकामी होती म्हणून. तर ना त्यातील जो परकरला मॅचिंग होतो का तर ते एक दोरा काढला आणि दुसरा दोरा आहे तर तो बॉक्समधला दोरा काढला आणि म्हटलं आधी एका ह्याला ना परकरला टीप टाकून घ्यायची होती तर ती टीप टाकून घ्यावी म्हटलं. आणि दुसरा जो ग्रीन कलरचा होता का तर त्या पोपटी कलर असा होता का तर त्याची ना हाईट कमी करायची होती. तर ती कशी करायची काय मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर ना ह्याला जी होती टीप टाकून पण बघावं म्हटलं. त्याच्या आधी पण मी तिथे पण पाहिली होती टीप टाकून आणि इथे आल्यावर पण म्हटलं परत एकदा टीप टाकून बघावं. आणि सामान सर्व ना इकडे इकडे पसरलं होतं, तर ते म्हटलं आधी सर्व एका जागेवर ठेव. कारण कुठे काय ठेवले तरी मी व्यवस्थित ठेवून गेले होते, पण कुठं काय ठेवलंय कुठं काय मशीनवरचं ना मी मशीनवरती सामान जे जे लागतं का तर ते मशीनच्या बॉक्समध्ये किंवा मशीनवरती कैची, स्केल वगैरे टेप माझा मशीनवरतीच असतो. आणि जे सामान असतं तर ना मशीनच्या समोर जी खिडकी दिसते ना तर त्या खिडकीमध्येच ठेवलेलं असतं. पण ते सर्व तिथलं ना साफसफाई वगैरे करून ना व्यवस्थित ठेवून घेतलं. मशीन वगैरे व्यवस्थित पुसून नंतरच टीप टाकायला मी कामे सर्व आवरून ना मशीनचे ते नंतरच टीप टाकून चेक करून घेतलं. म्हटलं परत एकदा आपण चेक करून घ्यावं. आणि चेक केल्याच्या नंतर ना हा जो म्हणजे पोपटी कलरचा जो परकर होता का तर त्याची हाईट कमी करायची होती. तर परकरची हाईट कमी करताना जर कळीचा परकर असेल ना तर कमरेच्या साईडने हाईट कमी करायची. आणि जर पट्टीचा असेल आणि तुम्हाला हाईट थोडीच कमी करायची असेल ना तर त्यावेळेस काय करायचं, खालच्या साईडने जरी केला, खालच्या साईडने टीप टाकलेली असते बघा, पट्टीचा परकर असतो, त्याला खालच्या साईडने जरी त्या परकरला तुम्ही फोल्ड केलं आणि हाईट कमी केली ना तरीसुद्धा चालतं. परंतु ज्यावेळेस कळीचा परकर असतो का तर त्यावेळेस वरच्या कमरेच्या साईडला काय करायचं, नॉड बाहेर काढायची आणि परत एक फोल्ड करायचा आणि टीप टाकायची आणि परत नॉड आतमध्ये टाकायची. एवढंच काहीचं करायचं आहे. त्यावेळेस ना हाईटला बरोबर हा परकर कमी होतो. तर असाच एका ताईंचा मला परकर हाईटला कमी करण्यासाठी आला होता, तर तो मी कमी केला. पण हा ना कळीचा परकर नव्हता, असा फोल्डिंगचाच परकर होता. आणि हाईट ना खूप कमी नव्हती करायची, कारण वरच्या कमरेच्या साईडने केले जवळजवळ 1 ते दीड ते 2 इंच कमी होते, पण 1 ते 1.5 इंचच मला कमी करायची होती. मग म्हटलं खालची जेवढी पट्टी आहे का तेवढी जरी फोल्ड करून टीप टाकली ना तरी पुरेसं होतं. त्या परकरच्या बरोबरीनं हा परकर हाईटला होऊन जात होता. तर त्यामुळे मी काय केलं, फक्त खालच्या साईडने फोल्ड करून घेतलं आणि कडेने एक आणि वरच्या साईडने एक फोल्ड, अशा 2 टीप टाकून जरी घेतल्या ना तरीसुद्धा चालतं.
टीप टाकताना ना असं व्यवस्थित कपडा, दोन्ही कपडे जे आहेत का तर ते व्यवस्थित पकडायचे. आपल्या हाताचा असं दाब राहू द्यायचा, जेणेकरून काय होतं माहिती आहे का, फुगा वगैरे येत नाही. म्हणून दुसरा हात लगेचच त्यावरती हाताने असा हात ठेवत चालायचं किंवा थोडं प्रेस करत चालल्यासारखं नाही का, असं करायचं. जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस आपण ते फोल्ड करतो ना, त्या फोल्डिंगमध्ये चुन्या किंवा फुगा वगैरे येत नाही. तर त्यामुळे आपल्या दुसऱ्या हाताचा दाब त्याच्यावरती राहू द्यायचा. तर तसंच करून ना मी परकरची हाईट कमी करून घेतली व्यवस्थितमध्ये. तर बघा अशा पद्धतीनं ना मी पूर्ण परकरला एक फोल्ड करून टीप टाकून घेतली. व्यवस्थित अशी टीप टाकून घेतल्याच्या नंतर ना परत एकदा चेक केलं कुठं फुगा वगैरे आलेला नाही ना, तर असं हे सुद्धा करून घ्यायचं. म्हणलं परकर फोल्डिंग झाल्याच्या नंतर ना मला ब्लाऊज वगैरे कटिंग करायचे होते. बिना अस्तरचे 2 ब्लाऊज आले होते. मी आले त्याच्या लगेचच दुसऱ्या दिवशीच मला ब्लाऊज शिवायला आले होते, परंतु मी ना शिवले नव्हते. तर ते म्हटलं बघू आता, म्हणलं शिवायला घेऊ, आज कटिंग करून ठेवू, उद्या शिवू. तर बघा अशी मी परकरची हाईट कमी करून घेतली आणि खालच्या साईडला ना खालून एक जरी टीप टाकली तरीसुद्धा चालतं. आणि अशा 2 जर टीप टाकल्या ना व्यवस्थित परकरची पट्टी पण व्यवस्थित होऊन जाते आणि अशा पद्धतीने उंची कमी होते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा.